पण थेट अयोध्येत जातोय। कुणाल, काय सांगाल? नुकतंच प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झालेली, अत्यंत भावूक असा हा क्षण होता। काय सांगाल? कशा भावना आहे, कशी ऊर्जा आहे? तेजल, सकाळपासूनच जी ऊर्जा आहे ती प्रत्येकामध्ये द्विगुणित झालेली आहे। कारण एकंदरीत पाहायचं झालं तर या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक जणांनी जे बलिदान दिलं होतं त्याला आज खऱ्या अर्थाने फळ मिळालेलं पाहायला मिळतं। माझ्या मागेही गर्दी पाहू शकताय। कॅमेरामॅनना मी विनंती करतो की ती गर्दी दाखवा। ही राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर झालेली ही गर्दी आहे। आणि एकूणच राम प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ही गर्दी जी आहे ती आता दुपटीने वाढते आहे। अजूनही VIP-ची जी काही वाहनं आहेत ती जायची बाकी आहेत, तरीसुद्धा फक्त रामाच्या ओढीपोटी, त्या रामाला भेटण्यासाठी आणि त्या राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, त्या राम मंदिराच्या पायरीवरती नतमस्तक होण्यासाठी हे जी राम भक्तांची गर्दी आहे ती पाहतोय। त्या पोलीस प्रशासन त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहे, तरीसुद्धा रामावरती निस्सीमपणे भक्ती करणारे सर्व भक्तजन जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। अजूनही जे काही VIPs आहेत ते अजूनही मंदिरामध्ये आहेत, त्यांची वाहनं जाणे बाकी आहेत, तरीसुद्धा या ठिकाणी जी गर्दी आहे ती ओसंडून वाहताना पाहायला मिळते। गेले अनेक दिवस हेच रामभक्त या अयोध्येमध्ये, या कडाक्याच्या थंडीमध्ये या रामाच्या या प्राणप्रतिष्ठेची आतुरतेने वाट पाहत होते। केव्हा आमचा राम या मंदिरामध्ये विराजमान होतोय आणि केव्हा आम्ही त्याच्या जवळ जातोय, केव्हा आम्ही रामाची त्या भक्ती करतोय, रामाचा आशीर्वाद घेतोय, रामाच्या त्या भव्य मंदिराच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेतोय। यासाठीच या संपूर्ण जे काही भक्त आहेत त्यांची या ठिकाणी गर्दी ओसंडून वाहताना पाहायला मिळते। आपण पाहतोय मंदिरातून येणारे जे साधू महंत आहेत, जे आज सकाळपासूनच प्राणप्रतिष्ठेसाठी मंदिरामध्ये उपस्थित होते, ते देखील आता मार्गस्थ होताना, हळूहळू चालत मार्गस्थ होताना पाहायला मिळतात। आणि त्यांचं देखील स्वागत या ठिकाणच्या जे काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जय श्रीरामांच्या घोषणा करत त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। एकंदरीतच अद्भुत आणि अविस्मरणीय असा सोहळा सर्वच भारतवासियांच्या नजरेसमोर आज पाहायला मिळाला। जे काही 500 वर्षांचा लढा होता त्या लढ्याला यश मिळताना याची देही डोळा संपूर्ण भारतवासियांनी पाहिलेला आहे। आणि ही संपूर्ण गर्दी, अजूनही गर्दी, ही अयोध्येतली गर्दी फक्त ही या ठिकाणी अट्टहास करून आलेल्या नागरिकांची आहे। ज्यावेळेस इथली बंदी संपूर्णतः हटवली जाईल, इथले बॅरिकेड्स काढले जातील, त्यावेळेस मात्र रस्त्यावर उभा राहायला देखील जागा नसणार आहे। अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ती उद्भवणार आहे। कारण ही गर्दी काहीच नाही आहे, यापेक्षाही मोठी गर्दी ही प्रत्येक गल्लीमध्ये आहे, ज्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून या गर्दींना अडवण्यात आलेलं आहे। अशा प्रकारची गर्दी जी आहे ती संपूर्ण या अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळते। अयोध्या नगरी सकाळपासूनच भगवीमय झालेली पाहायला मिळाली, राममय झालेली पाहायला मिळाली, भक्तीमध्ये तल्लीन झालेली पाहायला मिळाली। आणि राम प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जी भाव होते नागरिकांचे ते चेहऱ्यावरती ओसंडून वाहताना पाहत होतो आपण। कारण त्यांची एक भक्ती पूर्ण झाल्यासारखी होती। ते त्या सकाळपासून राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारालाच नतमस्तक होत आहेत आणि रामाकडे प्रार्थना करतायत, आम्हाला तुझ्या मंदिराकडे येऊ दे आणि तुझ्या पायरीजवळ नतमस्तक होऊ दे। अशा भावना ज्या आहेत त्या इथल्या रामभक्तांच्या आहेत। आणि या रामभक्तांच्या भावनेपोटी आणि भक्तीपोटी ते आज दिवसभर या थंडीमध्ये रस्त्यावरती उभे राहिले होते आणि जय श्रीरामाच्या घोषणा देत होते। ज्यावेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात केली त्यावेळेस हा आनंद द्विगुणित झालेला, उत्साह द्विगुणित झालेला आम्ही पाहिलेला आहे। या संपूर्ण नागरिकांचा हातामध्ये भगवा ध्वज घेत श्रीरामाच्या घोषणा करत संपूर्णतः हा जयघोष जो आहे तो या संपूर्ण अयोध्येच्या श्रीराम मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळाला। एकूणच जे सुधीर आहे, म्हणजे सचिन फॅन देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित होता। मी त्या सचिन फॅनची ऊर्जा जी आहे, एनर्जी जी आहे ती गेल्या मागील 2 तासांपासून पाहतोय। 2 तासांपासून अखंडित तो भारताचा तिरंगा फडकवतोय श्रीरामांच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आणि जय श्रीरामाच्या घोषणा देतोय। ज्याप्रमाणे प्रत्येक मॅचच्या वेळेस तो अंगावरती तिरंगा
चा रंग लावून येतो, त्याचप्रमाणे आजही तिरंग्याचा रंग लावलेला आहे. मात्र त्या तिरंग्यावरती जय श्रीराम लिहिलेला आहे, जय श्रीरामाच्या घोषणा तो देतो आहे. कारण त्याचं म्हणणं असं आहे की ज्या ज्या ठिकाणी सचिन तेंडुलकर जातात त्या त्या ठिकाणी मी जातो, त्या ज्या ज्या ठिकाणी टीम इंडियाला प्रोत्साहित करायचं असतं त्या त्या ठिकाणी मी जातो. पण आज प्रभू श्री रामांच्या या प्राणप्रतिष्ठा ऐतिहासिक सोहळ्याला मी उपस्थित राहिलेलो आहे. माझे मास्टर सचिन देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. पण आजचा जो प्रोत्साहन आहे हा भारतवासियांसाठी आहे, हा रामासाठी आहे. आणि आत्ता आपण ही राम मंदिरातून येणारी ही गर्दी पाहतोय, ह्या गाड्या पाहतोय, ज्या VIP या प्राणप्रतिष्ठेसाठी आतमध्ये गेले होते ते VIP आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहेत. जे या प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रित होते ते आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. आणि ही गर्दी पाहतोय, ते गर्दीतून मार्ग काढत ते वाहनं या ठिकाणी येत आहेत. आणि आपण ती रस्त्याच्या दुतर्फा असलेली गर्दी रामभक्तांची पाहतोय. फक्त या भाविकांच्या मनामध्ये एकच भाव आहे की आम्हाला आता रामाच्या दर्शनाला जाऊ द्या, आम्हाला रामाच्या पायरीवरती नतमस्तक होऊ द्या. या एकाच भावनेपोटी आज दिवसभर ही संपूर्ण रामभक्तांची गर्दी ही आस लावून बसलेली आहे रामाच्या दर्शनाची. तेजल, फक्त अयोध्याच नाही तर संपूर्ण भारत, संपूर्ण जग म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण की प्रत्येक ठिकाणी प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा लाईव्ह दाखवण्यात आला आणि हा संपूर्ण परिसर अयोध्येसह रामनामात दंग झाला होता. प्रभू रामांचं भजन गात कुणी प्रभू रामांची सेवा वेगळ्या पद्धतीने करत होतं, नैवेद्य चढवून करत होतं, कोणी प्रभू रामांची सेवा त्यांच्यासाठी कपडे शिवून करत होतं. आणि अशा छोट्या छोट्या पद्धतीने प्रभू रामांसमोर सेवा अर्पण केली जात होती. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करत असताना एक महत्त्वाचं वाक्य म्हटलेलं आहे, राम मंदिर झालेलं आहे, आता राम मंदिरापुढे नक्की काय? राष्ट्र निर्मिती करायची आहे असं एक मोठं स्वप्न आणि असं एक मोठं ध्येय संपूर्ण देशवासियांना त्यांनी दिलेलं आहे. याबद्दल काय सांगाल? नक्कीच तेजल, एकंदरीत पाहायचं झालं तर आम्ही अनेक जणांना प्रश्न विचारले. इस्कॉन टेम्पलचे अनेक जे अनुयायी होते ते देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळाले. त्यांच्याकडनं असं म्हणण्यात येत होतं म्हणजे राम मंदिर आता झालेलं आहे म्हणजे आता संपूर्ण विश्व, संपूर्ण भारत जो आहे तो हिंदू राष्ट्राकडे वाटचाल करतो आहे. आणि नरेंद्र मोदी यांनी देखील आज भाषणामध्ये तेच सांगितलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच आता हा हिंदू राष्ट्र होण्याच्या मार्गावरती जी काही वाटचाल आहे ती आता भारताची राहणार आहे. एकंदरीतच आता राम मंदिर झालेलं आहे, आता पुढे काय असा प्रश्नचिन्ह जरी असला तरी सुद्धा भारतामध्ये अनेक असे तीर्थस्थळं आहेत ज्या तीर्थस्थळांना जे तीर्थस्थळं कुलपामध्ये आहेत ती कुलपामधून काढून त्या तीर्थस्थळांना देखील राम मंदिरासारखा दर्जा देण्याचं जे पुढचं पाऊल असेल ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं असेल. कारण ते सूचक वक्तव्य नेहमी करत असतात आणि त्याच्या पुढे कृती घडत असते. त्यामुळे ते ज्यावेळेस भाषण करत असतात त्यावेळेस ते फक्त एक सूचक वक्तव्य करतात, मात्र त्याचे पडसाद काही वर्षांनी भारतवासियांना पाहायला मिळतात. ज्यावेळेस आपण म्हटल्याप्रमाणे राम मंदिरामध्ये ते आले होते आणि त्यानंतर त्यांनी पण घेतला होता, जोपर्यंत राम मंदिर पूर्ण होत नाही किंवा राम मंदिराचं काम सुरू होत नाही तोपर्यंत मी अयोध्येमध्ये येत नाही. त्याच सूचक वक्तव्याला धरून आज राम मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते रामाची प्राणप्रतिष्ठापना पूर्ण झालेली आहे. आणि भारतवासियांच्या मनातली एक 500 वर्षांपूर्वीची इच्छा पूर्ण झालेली आहे. कारसेवकांना देखील त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे. आणि हे राम मंदिर म्हणजेच त्या संपूर्ण कारसेवकांच्या बलिदानाला एक श्रद्धांजली म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही तेजल. कारण त्या कारसेवकांनी जर हातोडा त्या बाबरीवरती मारला नसता तर आज हे राम मंदिर उभं राहिलं नसतं. आणि त्याच कारसेवकांनी त्या बाबरीवरती हातोडा मारल्यानंतर आज हे राम मंदिर उभं होतंय. आणि संपूर्ण भारतवासियांना आज गर्वाचा एक अभिमानाचा दिवस अयोध्येमध्ये येऊन ठेपलेला आहे. आणि हे भारतवासी जे या रामाच्या प्रेमापोटी वेडे झालेत, रामाच्या भक्तीमध्ये वेडे झालेत आणि या रामासाठी संपूर्ण दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर या रामाच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर फक्त रामाचा जयघोष करत थांबलेले आहेत. आता त्यांची फक्त एकच ओढ आहे रामाला भेटण्याची आणि राम मंदिर, भव्य राम मंदिर कसं आहे, माझा देवाचं घर कसं आहे हे पाहण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये जागृत झालेली आहे. तेजल,
जी, यावेळेस आपण सांगितल्याप्रमाणे की अनेक कारसेवकांनी पुढचा मागचा विचार न करता स्वतःच्या प्राणांची आहुती दिलेली आहे. अनेक कारसेवक इथं जखमी झालेले आहेत आणि फक्त ही एकच पिढी नाहीये तर अनेक पिढ्या हा वारसा चालत आलेला आहे. त्या कारसेवकांच्या कुटुंबियांच्या भावना आपण जाणून घेतल्या का? कारसेवकांचे कुटुंबीय आपल्याला भेटले का? कशा होत्या त्यांच्या भावना? तेजल, कालच आपली जय महाराष्ट्राची टीम पूर्ण लाईव्ह होती जी. 7च्या बुलेटिनला. त्यावेळेस प्रसाद सर ज्यावेळेस एका शेवटच्या सेगमेंटमध्ये एका ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला, जी. त्यावेळेस आपण जर पाहिलं तर त्या ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्याचा कारण कंठही दाटून आला होता. त्याला नीटचं बोलताही येत नव्हतं. बरोबर. हो, तेच 1990च्या अडवाणीच्या रथयात्रेमध्ये सहभागी झालेले ते नागरिक होते आणि त्यांचा जो काही म्हणजे त्यांचा कंठ दाटून आला होता, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. हे अश्रू कुठले होते तर त्यावेळेस आम्ही या हिंदू म्हणून या कारसेवक म्हणून या भूमीवरती अवतरलो. या भूमीमध्ये आम्ही काम केलं, रामाची सेवा केली आणि त्या सेवेचं फळ आज बऱ्याच वर्षांनी का होईना आज आमच्या कष्टाला फळ मिळालं. यासाठी ते आनंद अश्रू होते. आणि आम्ही अनेक कारसेवक, आज सकाळी सुद्धा मी कारसेवकांशी बोलणं केलं. एक कारसेवक तर असा म्हणजे मिळाला की ज्याने बाबरीच्या ढाच्यावरती हातोडा मारला आणि त्या बाबरीच्या ढाचा पडल्यानंतर त्या ढाच्याखाली अडकलेला होता, मात्र पोलिसांनी त्याला वाचवलं आणि आज तो अजूनही धडधाकट आहे आणि आज तो फक्त राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना पाहण्यासाठी आणि हा संपूर्ण सोहळा, ऐतिहासिक सोहळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी आला होता. एकच नव्हे तर असंख्य कारसेवक आजही हयात आहेत आणि त्यांचे कुटुंबीय म्हणजे जय कारसेवकांनी बलिदान दिले त्या कारसेवकांच्या कुटुंबियांना देखील आज अभिमान वाटतोय. आज आमच्या कुटुंबातील एका सदस्याने बलिदान दिलं, मात्र या संपूर्ण अगदी आपला हा मुद्दा कुणाल. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जटायू स्मृती स्थळावर गेलेले आहेत. तिथे ज्या कारसेवकांबद्दल आपण बोलतो आहोत आता, ज्या कारसेवकांनी इतकं मोठं कार्य केलेलं आहे, जे हुतात्मा झालेले आहेत कारसेवक, त्या कारसेवकांच्या स्मृती इथं जपण्यासाठी, त्यांनी केलेल्या कार्याचा इथं मानसन्मान ठेवण्यासाठी जटायू स्मृतीस्थळ उभारण्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती असेलच की रामायणात सुद्धा हा मोठा संदर्भ आहे. ज्यावेळेस रावणाने माता सीतेचं हरण केलं आणि तो पुष्पक विमानाने माता सीतेला लंकेमध्ये घेऊन जात होता, त्यावेळेस जटायू माता सीतेला वाचवण्यासाठी तिथे आला. मात्र रावणाने जोरदार प्रहार या जटायूवर केला आणि यामध्ये जटायूचं एक पंख कापलं गेलं. हे पंख कापलं गेल्यानंतर तो तडफडत जमिनीवर पडला. जमिनीवर पडल्यानंतर तो प्रभू रामांची वाट बघत होता की कधी प्रभू राम येतील आणि त्यांना मी घडलेली हकीकत सांगेल. आणि त्या तडफडत असताना सुद्धा, प्राणांच्या शेवटच्या घटका मोजत असताना सुद्धा जटायूनं जेव्हा त्याला राम भेटले त्यावेळेस सीता मातेचं हरण कुणी केलेलं आहे, सीता मातेचं हरण करून कोणत्या दिशेने घेऊन गेलेलं आहे हे सांगण्याचं काम जटायूने केलं. आणि जे काम जटायूने अर्थात रामायणामध्ये केलेलं आहे तेच कार्य आज प्रभू रामांच्या या मंदिरासाठी असंख्य कारसेवकांनी केलेलं आहे. आणि ज्या कारसेवकांनी हुतात्मा होत या मंदिरासाठी त्यांच्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे, त्या कारसेवकांना इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जटायू स्मृतीस्थळाच्या इथं आदरांजली वाहिलेली आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथे जे काम करतात त्या कार्यकर्त्यांवर, त्या कामगारांवर फुलांचा वर्षाव करतायत. ज्यांनी राम मंदिर निर्माणासाठी स्वतःचे हात लावलेले आहेत, ज्यांनी राम मंदिर निर्माण केलेलं आहे, त्या कामगारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः तिथे उपस्थित आहेत. त्या सर्वांना सन्मानाने तिथे बसवण्यात आलेलं आहे, त्यांना शाल घालण्यात आलेली आहे आणि त्या सर्व कामगारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच्या हाताने पुष्पवर्षाव करतायत. आणि यावरूनच आपल्याला एक गोष्ट निदर्शनास येते, ती म्हणजे कृतज्ञता. माणूस कोणताही लहान नसतो, कोणताही मोठा नसतो. आज या सर्व कामगारांनी राम मंदिराच्या उभारणीमध्ये त्यांचं मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कृतज्ञता व्यक्त करतायत. कुणाल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कामगारांवर पुष्पवृष्टी होतीये। या सर्व कामगारांनी अथक प्रयत्नांनी मोठ्या कष्टाने राबत दिवस रात्र राबत राम मंदिराचं निर्माण केलेलं आहे। राम मंदिराचा संघर्ष एका बाजूला, राम मंदिरासाठी मोठा संघर्ष करण्यात आला, मात्र हा संघर्ष जेव्हा सफल झाला, ज्यावेळेस न्यायालयाने ही वादग्रस्त जमीन रामजन्मभूमी न्यासाच्या ताब्यात दिली, त्यानंतर इथं सुरू झालं काम रामजन्मभूमीच्या निर्माणाचं, रामजन्मभूमी मंदिराच्या निर्माणाचं। आणि या निर्माणामध्ये हेच हात पुढाकार घेत होते। याच हातांनी हे राम मंदिर घडवलेलं आहे, याच हातांनी राम मंदिरावरची बारीक बारीक कलाकुसर केलेली आहे, रंगकाम केलेलं आहे, याच हातांनी इथल्या विटा रचलेल्या आहेत। आणि या सर्वांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः तिथे उपस्थित आहेत आणि ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वांवर पुष्पवृष्टी करत कृतज्ञता व्यक्त करत आहेत। राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधानांनी सर्वांना संबोधित केलं। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जटायू स्मृतीस्थळावर गेले। हुतात्मा झालेल्या करसेवकांना पंतप्रधानांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला, त्यांना अभिवादन केलं। त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या कामगारांनी हे राम मंदिर घडवलेलं आहे, इथल्या बारीक बारीक गोष्टींना आकार दिलेला आहे, इथल्या बारीक बारीक गोष्टींना स्वतःच्या हाताने रात्रंदिवस बसून घडवलेलं आहे, अगदी दगड तासण्यापासून ते वीट लावण्यापर्यंत या सर्व गोष्टी ज्या कामगारांनी केलेल्या आहेत, त्यांच्याप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे। सुंदर अशी प्रभू रामांची मूर्ती या मंदिरामध्ये बसवण्यात आली, या मंदिरामध्ये प्रतिष्ठापित करण्यात आली। प्रतिष्ठापनेनंतर आपण बघतोय प्रभू रामांचं हे रूप अत्यंत विलोभनीय आहे, अगदी गोंडस चेहरा, बोलके डोळे, त्याच्यावर टिळक, भगव्या रंगाचा चंदनाचा टिळा, कुंडल, सुवर्ण आभूषण, पितांबर, यामध्ये प्रभू श्रीराम, बालक स्वरूपातील प्रभू श्रीराम हे अगदी गोजीरवाणे दिसतायत। पुष्पवृष्टी करत श्रमवीरांचा पंतप्रधानांनी सन्मान केलेला आहे। पंतप्रधान मोदी यांनी जटायू स्मृतीस्थळाचंही पूजन केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पवृष्टी करत या सर्व श्रमवीरांचा सन्मान केलेला आहे, जे हात या राम मंदिर निर्माणासाठी रात्रंदिवस राबलेले आहेत, त्या सर्व श्रमवीरांचा पंतप्रधानांनी सन्मान केलेला आहे। जटायू स्मृतीस्थळावर जात ज्या करसेवकांनी हौतात्म्य पत्करलं, त्या सर्व करसेवकांना अभिवादन केलेलं आहे, त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। हे राम मंदिर बघण्यासाठी आज ते हुतात्मे आपल्यामध्ये नाही आहेत, पण जे तिथून पण कुठे असतील त्या ठिकाणहून आज त्यांना निस्सीम आनंद झाला असेल हे नक्कीच। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत। जोडले गेलेले आहेत। कुणाल, आपण बघितलं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमवीरांना अभिवादन केलेलं आहे, यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते, ती म्हणजे कृतज्ञता। माणूस किती लहान आहे, किती मोठा आहे हे बघितलं जात नाही। आज देशाच्या पंतप्रधानांनी ज्या श्रमवीरांनी रात्रंदिवस या मंदिर निर्माणाचं कार्य केलेलं आहे, जे हात या मंदिर निर्माणासाठी रात्रंदिवस राबलेले आहेत, त्या सर्व कामगारांवर पंतप्रधानांनी स्वतः तिथे जात त्यांना खुर्च्यांवर बसवून त्यांच्यावर टाकून पुष्पवृष्टी केलेली आहे। एक देशाचा पंतप्रधान हे कार्य करतोय म्हणजे नक्कीच काळचक्र हे दुसऱ्या दिशेने फिरायला लागलेलं आहे। भारत हा एका वेगळ्या दिशेने प्रवास करतोय हे आपल्याला दिसतंय, काय सांगाल? नक्कीच भारताची संस्कृती आहे वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझं घर, ह्या विश्वामध्ये सर्वच माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत, प्रत्येकजण माझ्यापेक्षा मोठा नाही किंवा मी कुणापेक्षा मोठा नाही, अशा भावनेने ही भारताची संस्कृती आजही संपूर्ण जगाला एक उत्तम उदाहरण ठरलेले आहे। मात्र याच भारतामध्ये प्रेमाचं प्रतीक मानणाऱ्या ताजमहलच्या मजुरांचे हात कापण्यात आले, त्याच भारतामध्ये
त्याच राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्येच ही ताजमहाल आहे आणि याच राज्यामध्ये राम मंदिर सुद्धा होते आणि या राम मंदिराच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला अशा प्रकारची वागणूक देणं म्हणजेच ही भारताची संस्कृती संपूर्ण जगासमोर ठेवणं. कारण संपूर्ण जग या संपूर्ण सोहळ्याकडे पाहतायत आणि संपूर्ण जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. कारण पंतप्रधानांना आज संपूर्ण जगामध्ये ओळखलं जातं. G20चे अध्यक्षपद ते भूषवत आहेत. त्यामुळे प्रत्येक देशाने आदर्श घ्यावा अशा प्रकारचं काम पंतप्रधानांनी केलेलं आहे. कारण कोणत्याही कर्मचाऱ्याला आपल्या सोबत बसवणं, कारण आपण याआधी देखील पाहिलेलं आहे, याआधी देखील अशा प्रकारचे कर्मचारी जे आहेत त्यांच्यासोबत बसून पंतप्रधानांनी जेवण देखील केलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे ही भारताची संस्कृती, ही भारताची हरवलेली संस्कृती पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. आणि संपूर्णतः जे भारताने जी पाश्चिमात्य संस्कृती आत्तापर्यंत पाहिली होती किंवा पाश्चिमात्य संस्कृती लाटण्याचा प्रयत्न आपल्यावरती जो झाला होता तो आता बाजूला सारून भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती पुन्हा एकदा या देशामध्ये रुजवताना पंतप्रधान पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण कर्मचाऱ्यांचे आज चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे असतील. कारण इतके महिने आम्ही या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं चीज झालं. कारण पंतप्रधानांना बघणं सुद्धा भाग्यशाली मानलं जातं. मात्र त्याच पंतप्रधानांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचा सत्कार होणं म्हणजेच त्यांच्यासाठी आज दिवाळी आणि दसऱ्याचा सण असल्यासारखा आहे. तेजल जी, यावेळेस पंतप्रधानांनी हे करून खरोखर देशासमोर आणि संपूर्ण जगासमोर एक मोठा आदर्श ठेवलेला आहे. आणि अर्थात आपण नेहमीच म्हणत असतो की भारत हा आता आध्यात्मिक केंद्र होतोय, भारत हा आता राष्ट्रगुरू होण्याच्या मागे आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत, अनेक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे की आता राम मंदिर तर झालेलं आहे, आता राष्ट्र निर्माण बघायचं आहे. राम मंदिरामध्ये फक्त रामाची प्रतिष्ठापना झालेली नाहीये तर भारतीय अस्मितेची प्रतिष्ठापना झालेली आहे. तिथे फक्त रामाची प्रतिष्ठापना नाही तर भारतीयांच्या शौर्याची, भारतीयांनी जे सहन केलं आहे त्या मर्यादेची तिथे प्रतिष्ठापना झालेली आहे. आणि यातून पंतप्रधानांनी मोठे वक्तव्य करत भारतीयांना एक संबोधित केलेलं आहे की याच्या पुढची जी लढाई असेल ती अत्यंत महत्त्वाची असेल आणि या लढाईसाठी एक राष्ट्र म्हणून आपण खंबीरपणे उभं राहणं हे महत्त्वाचं आहे. तर यावेळेस आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सगळं केलेलं आहे आणि यावर विरोधकांची मात्र सातत्याने टीका होते. विरोधक आज बरेचसे विरोधक या सोहळ्यासाठी उपस्थित सुद्धा नाहीयेत. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल की विरोधक या सोहळ्यासाठी उपस्थित न राहून त्यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मांडलेली आहे असं म्हणता येईल का? नक्कीच तेजल, संपूर्ण जग या संपूर्ण राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेकडे डोळे लावून बसला होता. आणि एकंदरीत पाहायचं झालं तर राजकारण बाजूला सारून, कारण जर आपण मगासचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा जरी प्रतिक्रिया ऐकली तरी सुद्धा आज हेच म्हणत होते आज कोणावरही टीका करण्याचा दिवस नाहीये, आज फक्त जय श्रीराम म्हणण्याचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृतीमध्ये हेच शिकवलं जातं की ज्यावेळेस सण असतो, उत्सव असतो त्यावेळेस कुणालाही दुखावलं जाऊ नये आणि हेच न दुखावण्याचं काम हे आता या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून करतायत. पण विरोधक मात्र नाखुश दिसत आहेत. ज्याप्रमाणे हे राम मंदिर झालं त्या राम मंदिरावरती देखील टीका करण्यात आली. मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे अशा प्रकारची टीका देखील करण्यात आली. मात्र न डगमगून जाता, कोणत्याही टीकेला न घाबरता किंवा कोणत्याही टीकेला प्रत्युत्तर न देता कामाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊन, प्रत्युत्तर देऊन हे राम मंदिर आज उभं राहिलेलं सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे विरोधकांचा अर्थातच काल मी जे कृष्णम महाराज आहेत, त्यांचे जे आचार्य कृष्णम महाराज आहेत त्यांच्याशी मी बातचीत केली. त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की प्रधानमंत्र्यांच्या जे काही त्यांचे जे घेतलेले निर्णय आहेत त्याच्यावर टीका करा पण प्रधानमंत्री मोदींचा तिरस्कार करू नका. म्हणजेच काय तर प्रधानमंत्री जे निर्णय घेतात ते योग्यच घेतात, त्यांचा तिरस्कार करू नका अशा प्रकारचं वक्तव्य, प्रतिक्रिया त्यांनी जय महाराष्ट्राला दिलेली आहे. आपण त्यांच्याशी बातचीत केली होती. त्यामुळे एकंदरीतच जे काही आज विरोधकांना प्रत्येकाला निमंत्रण गेलं होतं मात्र फक्त स्वतःच्या स्वार्थापायी आणि राजकीय हेतूपोटी त्यांनी या ठिकाणी येणं टाळलं. आणि आपण पाहू शकतोय माझ्या मागे या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय
बाबा रामदेव जे आहेत त्यांना सर्व दुतर्फा गर्दीने अभिवादन केलेले आहे। ते देखील आज या राम मंदिर प्रतिष्ठानाच्या सोहळ्यासाठी उपस्थित होते आणि बाबा रामदेव स्वतः सर्वांना नमन करून सर्व भक्तांना हात दाखवत त्यांना आशीर्वाद देत आणि जय श्रीरामाच्या घोषणा करत आता मार्गस्थ झालेले आहेत। आज सकाळपासूनच ते प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला उपस्थित होते आणि आता गर्दी म्हणजे दोन्ही बाजूने दुतर्फा राम भक्तांनी गर्दी केलेली आहे आणि या दुतर्फा गर्दीने या बाबा रामदेव यांना विनम्र अभिवादन करत हातवारे करत त्यांना अभिवादन केलेलं आहे। आज बरेचसे महंत आलेले होते जे शिवपुराण महाकथेचे म्हणजे महाकथा जे सांगतात असे प्रदीप मिश्रा महाराज देखील थोड्या वेळापूर्वीच इथून मार्गस्थ झालेले आहेत। अनेक संत महंत आहेत आणि एकंदरीतच विरोधक आता या संपूर्ण सोहळ्याकडे पाहत आहेत। त्यांना आता कुठेतरी वाटत असेल की आज आपण या ठिकाणी पाहिजे होतो, मात्र आज जो काही सोहळा होता हा अविस्मरणीय होता, ऐतिहासिक होता आणि प्रत्येक भारतीयाच्या डोळ्याचे पारणं फेडणारा होता। तेजल जी, यावेळेस गेल्या 500 वर्षांपूर्वी जो अन्याय झाला होता त्या अन्यायाला अगदी न्याय्य पद्धतीनेच न्याय मिळालेला आहे आणि ते आज एवढी मोठी तपस्या जी केलेली आहे 500 वर्षांची ती आज इथे सफल झालेली आहे। आपण बघू शकतो, आपण जी दृश्य दाखवताय त्या दृश्याच्या माध्यमातून तिथे मोठ्या प्रमाणात अयोध्येमध्ये नागरिक जमलेले आहेत, बाहेरूनही नागरिक आलेले आहे आणि काही नागरिकांनी हनुमानाचा वेश धारण केलेला आहे, काही लहान मुलांनी प्रभू रामांचा वेश धारण केलेला आहे, काही लहान मुली सीतामाता झालेल्या आहे। एकूणच हे सगळं वातावरण कसं वाटतंय? तुम्ही तिथे अयोध्येत आता आहात, हे सर्व वातावरण तुम्हाला कशा पद्धतीने ऊर्जा देतंय आणि काय शिकवण देतंय? तेजल, याआधी देखील मी अयोध्या दौरा केला होता, मात्र जो उत्साह जो भावमय जी नगरी आज मला अयोध्या नगरी दिसते, ज्या अयोध्या नगरीमध्ये ही याच गल्लीमधून आम्ही राम मंदिराकडे जात होतो, मात्र ही जी संपूर्ण हा जो रस्ता आहे हा सांचून असायचा, याच्यावरती कोणीही नसायचं। मात्र आजची जी परिस्थिती आहे रामाला भेटण्यासाठी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेमधून जे महंत आहेत जे बाहेर येत आहेत त्यांच्या पदस्पर्शांना स्पर्श करण्यासाठी त्यांच्या पाया पडण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ही संपूर्ण गर्दी जी आहे ती आलेली पाहायला मिळते। प्रत्येक जण हा स्वतःला श्रीरामाचा भक्त म्हणतो आणि आपल्यामध्ये राम आहे, मी राम आहे असं म्हणत त्याने रामाचा वेषांतर केलेला आहे। तर काही जण आम्ही रामाचे सेवक आहोत, आम्ही हनुमान आहोत असं म्हणत हनुमानाची गदा देखील खांद्यावरती घेतलेली आहे। अनेक भक्त आहेत, अनेक भक्तांच्या अनेक भाव त्यांच्या अनेक प्रसंग आहेत, अनेक अनुभव आहेत, त्या अनुभवापोटी आणि प्रभू श्री रामाच्या भक्तीपोटी हे सगळेजण आलेले आहेत। जे काही महंत या मंदिरातून बाहेर पडतायत, जे निमंत्रित होते ते बाहेर पडतायत, त्यांच्या प्रत्येकाच्या पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेत आता प्रभू रामांची प्रतिष्ठापना तर झालेली आहे, पण मनामनामध्ये राम रुजणं, मनामनामध्ये मर्यादा रुजणं हे सुद्धा आता महत्त्वाचं आहे आणि हेच मोठं कार्य आपल्याला पुढे साध्य करायचं आहे असं आवाहन आणि असं उद्दिष्ट आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समोर दिलेलं आहे। कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आपल्याकडनं असेच अपडेट आम्ही घेत राहू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा नुकतीच पार पडलेली आहे।